अगदी थोड्याच वेळात वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। वाल्मिकसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। केस न्यायालयामध्ये आज वाल्मिक कराडला हजर केलं जाईल, त्याच्यावर मकोका लावला जावा अशी मागणी सध्या जोर धरतीये। ही दृश्य सध्या आपण बघतोय। वाल्मिक कराडला जेव्हा पोलिसांनी केस कोर्टाकडे न्यायचं होतं त्यामुळे पोलिसांच्या गाडीत बसवलं तेव्हाची ही दृश्य आहे। आता पोलीस वाल्मिक कराडला घेऊन केस न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि वाल्मिक कराडची कोठडी ही वाढवून मागितली जाणार आहे आज। शिवाय त्याच्यावर मकोका लावला जावा अशी सुद्धा मागणी संपूर्ण राज्यभरात जोर धरतीये। देशमुख कुटुंबियांनी केलेलं आंदोलन, मसाजोगचे ग्रामस्थ ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका मांडतायत हे सगळं आपण पाहिलेलं आहे। त्या दृष्टीने आता नेमकं काय होत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, नेमकं काय घडतंय सध्या केस न्यायालयामध्ये? नक्कीच वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपत असल्यानं त्यांना आता बीडमधून पोलीस ताफा निघाला आहे, परंतु ऐनवेळी सुरक्षेच्या कारणास्तव मार्ग देखील बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मांजरसुंबा मार्गे ही वाहनं येणार होती केज पर्यंत, परंतु मांजरसुंबा मार्गे येत असताना रस्त्यात मसाजोग हे गाव आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव आता ऐनवेळी मार्ग बदलण्यात आला आहे। तेलगाव आणि धारूर मार्गे वाल्मिक कराडला केजच्या न्यायालयात आणलं जाणार आहे। या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम त्यांची रुग्णालयात तपासणी केली जाईल वाल्मिक कराडची आणि त्याच्यानंतर केज ठाण्यात काही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून न्यायालयात हजर केलं जाणार आहे, असं एकंदर सध्या चित्र दिसतंय। या दरम्यानच आता जर वाल्मिक कराड यांचा जो ताफा आहे तो धारूर पर्यंत, तेलगाव पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे आणि लवकरच ते केजच्या न्यायालयात पोलीस त्यांना घेऊन येतील असं दिसतंय।